दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रंगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी नामा मने हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगनी रंगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी विठ्ठला विठाला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगदनिहितपानिं मंडलं मंडनानां तरणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
साष्टांगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे तुटे जन्म व्यथा नमस्कार माझा शांती ब्रह्मैकनाथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझे वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा वीर सेवे करता घेतलेला अभंग श्रीमंत संत ज्ञानोबरायांना प्रिय असणारे वैराग्य शिरोमणी ज्ञानोबरायाला प्रिय असणारे भक्त शिरोमणी पंढरीरायाचे अति लाडके भक्त नामदेव रायाचा 3 चरणाचा एक गवळणी प्रकरणातला अभंग आहे. या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. गेली 15 वर्ष पूर्ण 16वं वर्ष संपत आलं. आता या 16व्या वर्षातली आजची ही जी सेवा ही सांगतेची कलशाची आणि काल्याची सेवा आहे. भगवान ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुवर्य स्वामीजी जसा मला बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण चिंतन करू. हे 16वं वर्ष सप्ताहाचं अगदी 16 वर्ष म्हणजे तारुण्याचं आहे. तारुण्यात सप्ताह आलाय आपला एकदम तरुणपणात सप्ताह आलाय. पण कधी कधी तरुण बी म्हाताऱ्यासारखे दिसतात तसं होऊ नये. असो 16व्या वर्षामध्ये या वर्षी आणि काल्याची सेवा या यजमानांच्या कडून माझ्याकडे आली. खरं म्हणजे सप्ताहात कीर्तन कोणाचं ठेवायचं हे ज्या त्या पंक्तीवाल्याची इच्छा असते. पंक्तीवाल्याच्या मनावर कोणतेही मी तर अजिबात म्हणतच नाही. तर यावर्षी हे दोन्ही यजमान आमचे चक्रधर बापू लक्ष्मण तात्या आजच्या सकाळचे आमचे फराळाचे अन्नदाते किंवा नाश्त्याचे अन्नदाते अमृतदादा आज या यजमानाकडून ही सेवा माझ्याकडे आली. तुम्ही सगळे उपस्थित भक्त भाविक भगवंताच्या चिंतनातले त्याच पद्धतीने उपस्थित टाळकरी मंडळी महाराज मंडळी गुरुजन मंडळी मला जर कोणी म्हणलं महाराज सगळं कीर्तन होईपर्यंत हार काढू नका तर तशी हार न काढायची माझी बी इच्छा आहे. पण मान दम धरीत नाही कारण याच्या अगोदर आकारानं मोठे हार होते बरं का. याच्यापेक्षा आकारानं मोठे हार होते पण ते आकारानं मोठे दिसा म्हणून काही बी घातलेलं होतं ते हलके असायचे. याच्यात दुसरं काहीच नाही. फुलं एक फुलं मान. आता महिना झाला जरा मान पाठ दुखायली. डॉक्टरकडे गेलो तर म्हणे महाराज मनक्यात गॅप आलाय. मला असं वाटतं कीर्तनभर जर आम्ही हार गळ्यात ठेवला 100% माझा मनक्यातला गॅप जातोय बघा. पण आता एवढी ताकद नाही हो हाब्रेट खाणारे माणसं आपण. तर यजमानानं खूप सुंदर हार आज सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण दिंडी मालक आमचे रामभाऊ महाराज गणवट भाऊ आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुळशीराम बाबा आहेत. इकडे विना घेऊन एकनाथ काका आहेत आमचे हरिभक्तीपरायण. बाबाचं काय नाव तुकाराम बाबा. हा तुकाराम महाराज हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज. आम्ही बडू भाऊ म्हणतो लाडा. अर्जुन महाराज बाबासाहेब महाराज हरिभक्तीपरायण नारायण महाराज तांबे शिवणेकर गिरी महाराज हरिभक्तीपरायण बाबा नाही बरं ठीक आहे. वा वा काय आज मस्त आमचे इनेकरी हार घेऊन उभे राहिले. गिर कानोबा महाराज आमचे हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज हा वा लक्ष्मण महाराज ताते आमचे महादेव महाराज सगळ्याला हार केले. बापरे कमाल राव खरंच. बरोबर बरोबर काढला काय महादेव महाराज आहेत आमचे. अंकुश महाराज हरिभक्तीपरायण मधुकर महाराज. इकडे तुकाराम महाराज मापारी अंकुश महाराज गायके दत्ता महाराज टेकाळे सुद्धा महाराज येनोरेकर. त्याच्यानंतर आमचे गुलाब भाऊ इथं माऊली महाराज गोड माऊली महाराजांचं तर पहिल्या दिवशी कीर्तन कथा पहिल्या दिवशी माझ्या तर जीवनात तुम्हाला सांगतो
माऊली असा माणूस आहे आमचा, फटकाळे, तोंडावरच बोलून देईल, पोटात काही कपट नसते बरं का माऊलीचे. पण माझ्या कथेतले कार्यक्रमातले जवळपास शेवटचा नाही तर पहिला दिवस माऊलीला सांभाळावं लागते. माऊली महाराज, त्यानंतर हरिभक्तीपर्यंत आव्हाड महाराज, हरिभक्तीपर्यंत सखाराम नाना आहेत, ओम भाऊ, रंगनाथ दादा, गणूभाऊ, प्रकाश दादा, आमच्या हरिभक्तीपर्यंत प्रभाकर महाराज, भगवत वाजवायला मृदुंग महामेरू, मृदुंग डोंगरू, पंकज महाराजांना उपमा दिली, सुदर्शन महाराज येते. त्यानंतर तुम्ही सगळे उपस्थित, भागवत महाराज आहेत, गणवट बाबा आदी करून जे पाहुणे मंडळी, आमचे डोंगरे दादा, सगळ्यांना मी अति मनापासून विनम्र नतमस्तक होतो. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत येणार, आमचा साऊंड कृष्णा साऊंड आहे. दररोज संतोष भाऊ असते, आज नाही वाटतं, काय हरकत नाही बेटा, तू असला तरी भरपूर झालं. सर्वांना मनापासून नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे येतो. सुरुवातीला 10 मिनिट जगद्गुरु तुकोबारायाचं चिंतन होतंय, पुष्पवर्षाव करू 12 वाजता बरोबर आणि 1 वाजेपर्यंत सगळं कीर्तन पूर्ण करू. सर्वांना एकदा मनापासून नतमस्तक होतो. भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आज जगद्गुरु तुकोबारायांची बीज आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक असं पर्व आहे तुकोबारायांच्या बीजीचं. आजचाच तो दिवस होता. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय हाती धरून या देवी नेला तुका. तुकोबाराय स्वतःने जगद्गुरु तुकोबारायला हाताला देऊन पांडुरंगाने नेलं. काय झालं महाराज, जगद्गुरु तुकोबारायचा परमार्थ फळाला आला. आणि मग तुकोबारायला असं वाटू लागलं. कसं वाटू लागलं ऐका. तुकोबाराय थकले होते असं काही नाही, पण जगद्गुरु तुकोबारायच्या कार्याला आले होते. काय कार्य काय असेल तुकोबारायचं? तुकोबारायांचं कार्य हे होतं, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. वाटा उजळवण्या करता आले होते. हे लोक लक्ष द्या थोडं. रस्ता सोडून आडराणं चालले होते. पिठो भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा. त्याच्या अगोदरचं चरण काय? आडराणी भरले जग, साडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेषवरला तो शिव. आड रानानं धावणाऱ्या जगाला रस्त्याला लावण्याकरता तुकोबारायांचा अवतार झाला. आणि तुकोबारायांचं कार्य झाल्यानंतर कसं असतं लक्ष देऊन ऐका. आता इथं भरपूर वारकरी आले. खरं म्हणजे एवढे वारकरी आपल्या गावात येतात हे आपल्या गावचं भाग्य आहे. काही वेळेला माफ करा, मी म्हणजे मनातलं बोलतो, तुम्ही इथं जेवढे बी वारकरी आलेत का, तुमची किंमत आमच्याकडून खरंच होत नाही. कारण काय होतंय, सप्ताहामध्ये देणगीचा याचा जर विचार केला तर तुम्हाला जे द्यायला पाहिजे, बाळा शांत बसा, तर तुमची जी सेवा व्हायला पाहिजे आमच्याकडून ती होत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही रागायला येत नाही. प्रेमानं जे दिलं ते घेता आणि समाधानानं परत येता. पण आता तुम्ही आलात, गोष्ट खरी, पण मग तुम्हाला आज जर म्हणलं नाही आजच्या दिवस राहतेत का वारकरी? कॉला झाला की चाललो पण म्हणत नाहीत, पिशवी नीट निघून जातात वारकरी. एखाद्या वारकऱ्याला आडवा, थांबा थांबा बाबा, 7 दिवस राहिले, आजचा दिवस राहा. नाही महाराज, मग झालं काम, आता कशाला राहायचं? जसं काम झालं की शहाणे माणसं थांबत नाही. तुकोबारायचं कार्य झालेलं होतं, कोणतं? जगत कल्याणाकरता. मग तुकोबारायला जाऊ वाटू लागलं. कुठं जाऊ वाटू लागलं तुकोबारायला? भगवंताच्या धामाला. तुकोबाराय म्हणतात, आता दिसो नाही जना. माझी भावना अशी झाली, आता मी लोकांना दिसलो नाही पाहिजे. मग तुकोबारायला म्हणजे वैकुंठाला जाण्याची इच्छा झाली, तळमळ लागली. योग असा आला की तुकोबारायला सनकादिकाची भेट झाली. सनकादिकाची भेट झाल्यामुळं तुकोबारायला आनंद झाला. आणि तुकोबारायने सनकादिकाला सांगितलं, सनकादिक महाराज तुम्ही फार कृपावंत आहे, आता माझा एक उपकार करा. काय उपकार करा? तुम्ही कुठं चालले? म्हणजे आम्ही देवाकडे चाललो. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, Oh
एवढा करा उपकार एवढा करा सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत महात्मा हो. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझा नमस्कार सांगा देवाला. आणि काय करा, माझी भाकावी करुणा, माझ्या बदल देवाला करुणा भाका. आणि देवाला विनंती करा, काय करा, तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, मला मूळ घेऊन या म्हणा. सनकाधिक महात्मे म्हटले बरं, काय हरकत नाही, येतात कधी वापस, येतोच लवकरच. सनकाधिक गेले बरं का, लक्ष देऊ नाही का, फार गोड चिंतन आहे. सनकाधिक गेले तर तू खूप बरं आहे. सनकाधिकाची परत वाट बघत थांबले, आणि वाट बघत थांबले. परत सनकाधिक आले. तुकोबारायांना विचार, तुकोबारायांनी सनकाधिकाला परत नमस्कार केला. काय म्हणले देव? म्हटले अहो तुकोबाराय, जेवढी तुम्हाला देवाची ओढ लागली, जेवढं तुम्हाला देवाकडे जाण्याची इच्छा झाली, वैकुंठाला जाण्याची इच्छा आली, तेवढंच वैकुंठनाथाला सुद्धा वाटतंय की मी कधी तुकोबारायला आली. हे असं पिस आहे, इथं जितकं पिसा तुमच्या जवळ आहे तितकंच पिस देवाला लागले. असं तुका म्हणे येथे आयशे तिथे पिशे, तुका म्हणे येथे पिशे तेथे तैसे असे. इथं जितकी तुमच्या मनात तळमळ आहे तितकीच तळमळ देवाच्या मनात तुमच्याविषयी. आणि मग सनकाधिकानं सांगितलं तुम्हाला देव घ्यायला येणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराला इतका आनंद झाला, तुकोबारा इतक्या आनंदानं देहूमध्ये आनंदानं भजन करू लागले. लोक म्हणले बाबा काय रोजही भजन करता तुम्ही, आम्हाला तुमचा काकडा माहिती आहे, तुमचा काकडा सुरू झाला की आम्हाला आनंद वाटतो, पण आजच्या भजनात आणि रोजच्या भजनात लयच फरक आहे. कस काय आजच्या भजनात इतका आनंद कस काय व्हा? तुकोबारायने सांगितलं आजच्या भजनात याच्यामुळं आनंद आहे की मी आता लवकर माझ्या माहेराला जाणार. पुण्या माहेरा जाईन बियाता, पुण्या माहेरा जाईन आता फुलं तुमच्या जवळ राहू द्या, एक 5 मिनिटं आणखीन चरित्र सांगायचं नंतर द्या. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरूपया संता हाती आला. तुकोबाराला आनंद झाला. महाराज एवढा आनंद कस काय होतो मला? म्हणले मला निरूप आलाय. काय निरूप आला महाराज? माझ्या देवाने माझे सुख दुःख ऐकले. आता कळवळा म्हणी करुणेचा, माझ्या देवाला माझी दया आली. आणि काय म्हणते तुका म्हणे आता येतील न्यावया, माझा देव मला न्यायला येणार आहे. सगळ्याला सांगू लागले तुकोबारे. खरं म्हणजे आता जर मी म्हणलो तुम्हाला माझा देव मला न्यायला येणार आहे तर तुम्ही मला येड्यात काढता ना. येणार तर नाहीच म्हणा, एवढं भजन थोडंच आहे आपलं. पण आणि खरंच उद्या विमान आलं तर मग तुम्ही माझी वीज करता तुकोबारायच्या बरोबर. खरंच आहे, एवढं भजन आपलं नाही. मला व्हायला पाहिजे या जन्मात भजन. असं लक्ष देऊ नाही का? थोडं विकू कमी कर बेटा, थोडा आवाज दे बरं. हे साऊंडचा पुढचे तुकोबाराय सगळ्यांना सांगू लागले माझा देव न्यायला येणार आहे. सगळेच लोक काय असं तुकोबारावर विश्वास नसणारे थोडेच होते.
काही काही लोकांचा जगद्गुरु तुकोबारा अति विश्वास होता. का बरं? आपल्या तुकोबाराचे शब्द म्हणजे वेदाची नीती आहे. आपल्या तुकोबाराच्या मुखातून शब्द येणारा विनाकारण येत नाही. खरंच तुकोबाराय जातो म्हणतात, तुकोबारायला देव न्यायला येणारे म्हणतात. नाले तर मग काही काही लोकांना तर असं झालं, हातोपर हाती सांगितलं की तुकोबाराय म्हणतात, मी आता काय करणार आहे, जाणारे देव मला घ्यायला येणार आहे. बाबा ही गोष्ट कळाली ना, तेव्हापासून हजारो लोक तुकोबारायच्या सानिध्यात राहू लागले. आणि योग असा आला की तुकोबारायला न्यायला येण्याकरता दोरा घट बांधला का त्याचा, हा नाही तर निष्ठून जाईल. बाबा घाला ना विठ्ठल बाबा, या काय कमाल नाही तुमचं. विठाला दाजीचा हरे बाबा साहेब. लक्ष द्या, तुकोबारायच्या बरोबर लोकांची गर्दी झाली. तुकोबाराय आता भजन करू लागले आणि सगळेच लोक भजन करू लागले. आणि भजन करता 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 काय झालं, तुकोबारायचा परमार्थ परिपूर्णत्वाला आला होता. आणि भक्तीचं फळ जगद्गुरु तुकोबारायला आता मिळणार आहे. फार चांगलं चरित्र, आता सगळं चरित्र सांगणार नाही मी, फक्त प्रसंग एवढा सांगतो. आणि तुकोबाराय भजन करू लागले. महाराज जाणारे म्हणतात, बरं महाराज जाणारे म्हणतात. मग हळूहळू भरपूर लोक जमा झाले. आणि योग असा आला की एकादशी होती, ह्या महिन्यातली शुद्ध एकादशी. पंढरपूरला वार, जेवढे लोक पंढरपूरला जायचे तेवढेच लोक देऊला यायचे शुद्ध एकादशी. हा अचानक कार्यक्रम वाटलं आमचे सुदर्शन महाराजच राहिले. नाही म्हणजे तुमच्या गळ्यात नव्हता ना, आता फोटो काढून घ्या कडे, सुदर्शन महाराजांचा आहे, खूपच छान दिसायला. तर ऐका जरा, तुकोबारायचं परमार्थ फळाला आला होता. दशमीचा दिवस देवत गर्दी वाढली. असं विठ्ठला विठ्ठला दशमीला जे वारकरी पंढरपूरला जात होते ते बी वारकरी देऊन आले तुकोबारायसाठी. आणि नेमकं असं झालं की दशमीच्या दिवशी सकाळी नियमाचं भजन सुरू झालं. रोजचं वारकऱ्याचं नियमाचं भजन असतं. नियमाचं म्हणजे काय, त्या भजन सुरू केलं नियमाचं भजन की त्याच्यामध्ये पहिला अभंग पत्रिकेचा असतो, तीर्थावळी असते, बाळक्रीडा असते, नाट असते, हिंदी मधले भजन, गवळण आणि असं सगळं नियमाचं भजन वारकऱ्यांचं चालू होतं. आणि असं भजन रंगाला आलं होतं. भजनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, आपण असं भजन करायला लागलो. या भजनाचा परिणाम तुम्हाला माहिती आहे काय? म्हणजे काय, आपण असं केलेल्या भजनामुळं आपल्याला लोक म्हणतील काय, आम्ही धन्य आहेत, आम्ही भाग्यवान आहेत. कसे काय, भजन करणारे तुकोबाराय आम्ही पाहिले. धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्या मी तुका देखीला. असं तुकोबारायचं भजन चालून अचानक असा जोराचा आवाज आला, कडकड 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 कडकड. उठले ना भजनातले लोक, पळा पळा महाराज पळा पळा. काय झालंय, काय आलंय, बरं पळायचं तरी कुठं. असं म्हणजे वरून बांब पडायला लागले. आपल्या देशात नाही पण आता तिकडं लोक येड्यावाने पळालेत, बांब पडायला लागलेत म्हणून. घरावर पडला तरी घराच्या खाली दबून मारायची शक्यता आहे. आणि अंगावर पडला तर पळायचं कुठं, जायचं कुठं. झाडाखाली चाललेत लोक, झाडाखाली. काय यायला लागले, महाराज पळा पळा महाराज. महाराज म्हणजे बसा बसा असं घाबरत असते तो. आणखीन तुमचा तर जीवपणाच सुटला नाही. देहाला वाचवण्यासाठी पडतात. अरे दगड उचला एक एक आणि काय करायचं, आवाजाला हाणायचा काय? नाही नाही, मग आपणच आपल्या हाताने दगड उचलायचा आणि आपल्याच डोसकर हाणून घ्यायचा. असा दगड हाना की जीवपणाच मेला पाहिजे. तू काय म्हणे घालू जीवपणा चिरा. म्हणजे तुम्ही माझ्या संगतीत इतके दिवस राहून मी तुम्हाला देह मरल मी मरल असं जर वाटत असं तर माझ्या संगतीत राहून फायदा काय. बसले खाली, दादा महाराज काय आसन तासन हे बसले हो. पण आणखीन काही गावात लोक होते, काही दशमीचे वारकरी येत होते. ते तिकडून कडकड 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 आवाज यायला असे भेऊ लागले लोक. आणि भेट असताना ते
वरुण येणारा जो गरुड होता, त्या गरुडावरला जो चतुर्भुज भगवान होता, तो वरुण सांगू लागला, भेऊ नका, भेऊ नका. पहिलं आले हरी, शंख चक्र गदाधरी, नाभी नाभी म्हणे भक्तराया, नाभी नाभी म्हणे भक्तराया. पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी, नाभी नाभी भक्तराया, वेगी पावलो सखया. घाबरू नका, घाबरू नका, भेऊ नका. थोडं पुढं पुढं सरपणी बसा महिला मंडळ, थोडं पुढे या ना, मागच्या याला थोडी जागा राहू द्या. तुम्ही पुरुष मंडळी या, थोडं सारखा, थोडं थोडं पुढं सारखा. येत आहेत मागून. आज तुकोबरायाची बीज आहे ना बरं. बीजेच्या निमित्तानं घरी कोण राहणार आहे? सगळे येणार आहेत. या पुढे या, आई पुढे या, जरा जरा पुढे सारखा. आणि मागच्या पुढे येऊन बस. आता का आपल्या हो बरोबर ठीक आहे. गरुड येतो फडतकारे, नाभी नाभी म्हणे तोरे. गरुडाच्या पंखाचा आवाज गरुड आहे नो. साधं विवाहिनी एवढ्या उचून चाललं तरी ढगर सारखं. आणि तुम्ही विमान उडताना पहा, कडकडकड आवाज होतो विमानाचा. आता हजारो विमानाची ताकद बळ ज्या गरुडाच्या पंखात आहे. काय आवाज झाला असं. भेऊ नका, भेऊ नका. तुको बरे उठले ना असे ताडकर. म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला म्हणले इकडे तिकडे जाऊन, तुम्ही का उठले? आवाज बघा ना काय म्हणाले, काय आवाज यायला. नाभी नाभी भक्तराया, हे भक्तराया हो, घाबरू नका, मी आलो. कोणा करता? वेगी पावलो सखया, माझ्या सखयासाठी मी आलो. खाली उतरला गरुड, आणि गरुडाची वारिकी काशी पितांबर असा गरुडावर बसलेला परमात्मा गरुडावर उतरला. लोकांना पाहिलं, खरंच ना देव न्यायला आला तुकोबाराय. धावले तुकोबाराय, गरुडावरून खाली उतरले भगवान. असा हात धरला देवाचा, आधी देवाच्या पायावर दंडवत घातला, देवाच्या गळ्याला आलिंगन दिलं तुकोबाराय. हात धरला देवाने तुकोबारायने देवाचा आपल्या हृदयाला लावला. देवा काय, मला वाटलं नव्हतं तुम्ही येता. तुम्हाला इतके भक्त आहेत, सगळ्यासाठी कुठं कुठं जाता तुम्ही. आलात, बरं झालं. चला ना देवा घरी. म्हणले चला ना, काय हरकत नाही. मी थोडंच म्हणालो आल्याला जायचंय. हाती धरून या, हाताला धरलं देवाच्या, आणि तुकोबारायने देवाला आपल्या घरी नेलं. घरी नेलं, तुकोबारायने देवाला बसायला बाज टाकली, त्याच्यावर फाटलेला गोदडा आथरलं. आणि पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोहकी शर्ज. मोडलेलं ते झोपडं, फुटलेले कौलं, तुटलेले मोडलेले वासे, घराला दरोजा नाहीत. मोड किती बाज, वरी वाकळाचे शेज, मोडलेले बाज, तुटलेलं सूम, फाटलेलं गोधडा थरलं. देवाला बसवलं, आणि तुकोबारायचा संसार पाहून देव हसू लागले. तुकोबाराय म्हणले, हळू ना हसा, लय मोठ्यानं हसू नका. म्हणजे का बरं? ते दोऱ्याच्या गाठी बांधलेल्या, एखादी दोरी जर तुटली तर ते गोदडं खाली जाईल, तर तुम्ही मध्ये गेले तर पुन्हा बाकीचे तुम्हाला हसते. तुम्ही का हसलात? असं विचारल्यावर देवाने विचारलं, तुकोबाराय काय तुमच्या अभंगावर कीर्तन करणारे लोक फॉर्च्युनर मध्ये फिरायले, आणि तुम्हाला सारे कौलं बदललं नाही झाले. जगाचा संसार सुखाचा करताना आपल्या संसाराचं किती वाटोळं झालं तुकोबाराय. वा, काही हरकत नाही. आवले काय देव आलेत ना आपल्या घरी? हो आलेत. जेवायला करा. महाराज कन्या झाल्या केल्यात म्हणाई, जमतात का विचारा. देवा काय तुम्हाला कन्या जमतील का हो? देवानं सांगितलं तुकोबाराया, द्वापार युगामध्ये विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या होत्या, तेव्हापासून काही कन्याचा योगच नाही आला. बनवा बरं दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आणि विदुर काकाच्या घरच्या सारख्याच पातळ कन्या झाल्या. देवानं पोटभर कन्या खाल्ल्या, आणि कन्या खाल्ल्याच्या नंतर मग देव म्हणले, बरं तुकोबाराय सगळं झालं खरं, पण आपल्याला वापस का निघायचे? मी तुम्हाला घ्यायला आलो ना, मूळ घेऊन आलो. तुकोबाराय म्हणले, देवा आज दशमी आहे. आज काय आहे? दशमी आहे. आणि आपल्याला दशमीचं एकादशीचं काय करायचंय?
जागरण करायचे. भक्त आले तर मग दशमीला मुक्काम केला. गेलेली दशमी आपला सप्ताह सुरू झाला का त्या दिवशी ते आले होते. एकादशीच्या दिवशी तुकोबारायचं कीर्तनाला असे अफाट गर्दी. बापरे बापरे. तुकोबारायचे 14 टाळकरी सुंदर पैकी. आणि तुकोबारायांनी सुरुवात केली कीर्तनाला. आणि अभंग कोणता घेतला माहितीये का? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. व्यसन शब्दाचा अर्थ आहे दुःख. संसाराच्या अंगात सगळे दुःखच भरलेले. एक सुख मिळवायला गेलं की 17 दुःखाचा सामना करावा लागतो संसारामध्ये. पण आम्ही या कीर्तनानं पवित्र झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. तुकोबारायांनी गोड कीर्तन केलं. एकादशीच्या दिवशी किती तास केलं? घडियाळीकडे पाहून नाही केलं. रात्रभर कीर्तन झालं. जागर होता. असं कीर्तन झालं. द्वादशी आली. द्वादशीच्या दिवशी काय असते? खिरापत असते. देवानं खिरापत खाल्ली द्वादशीच्या दिवशी. खिरापत झाल्याच्या नंतर त्रयोदशी आली. महाराज आज चालायचं का? म्हणले नाही ना. का? आता देवा सणाचे दिवस आहे. सण करून मगच जाऊ ना. कोणता सण आला? होळीचा सण. मग होळीचा सण देवगतगुरु तुकोबारायाच्या घरी पांडुरंग तुकोबारायाच्या घरी होळीला थांबले देव. दुसऱ्या दिवशी चला ना म्हणले आज देवा आज दुरुड आहे. लोक सगळे आपल्या आपल्या कामात तर आहेत. कधीच न पिणारा माणूस पण दुरुड्याच्या दिवशी पितोय. कधी न खाणारा माणूस दुरुड्याच्या दिवशी खातो. एकच तर दिवस म्हणतो आपल्यासाठी. तुकोबाराया म्हणले आजचा दिवस नाही बरोबर. आणि ह्या 7 दिवस तुकोबारायच्या म्हणजे दशमी ते आज बीजेपर्यंत 7 दिवस झाले. 7 दिवसात तुकोबारायाच्या घरी देवानं भरपूर आनंद घेतला. आणि बीजेचा दिवस उजडला. उजडल्याच्या नंतर म्हणले आज आपण देवा निघायचे. बीजेचा दिवस उजडला. वारकरी सगळे वारकरी देहूमध्ये आले आणि सकाळी तुकोबारायाची जाण्याची तयारी झाली. तुकोबाराया म्हणले आवले काय तुला नाही यायचं का? जिजाबाई म्हटल्या माय महाराज जिजाबाई लयच बोळी होती हो. तिला वाटलं हे चालले तर 2-4 दिवसाला वापसच येणार आहेत का? तुम्हीच जा म्हणले माय मला ते म्हशीचे कोण करेल मग आपण गेल्यावर. जिजाबाई म्हणले तुम्हीच जा. तिला वाटलं वापसच येण्यासाठी आता बाहेर गावाला जा. इकडं सगळी तयारी झाली आणि तुकोबाराया वैकुंठाला जाणार आहेत असे वारकरी जमले. बापरे बापरे बापरे. इंद्रायणीच्या काठावर तुकोबारायाच्या घरापासून तर नांदुरकीच्या झाडापर्यंत दुतर्फा वारकरी हातात टाळ पखवाज विणे झेंडे घेऊन उभे राहिलेत. उंचीप्रमाणे लहान उंचीची माणसं पुढे उभे राहिली 30. उंच माणसं मागं उभं राहिलेत. आणि तुकोबाराया चालले. कसे चालले तुकोबाराया? तुकोबारायाचा हात देवानं धरलेला आहे. आज तुकोबाराया मस्त विना बी तुकोबारायाच्या एक हात धरलाय तर हातातले टाळ सोडीनात आणि विना बी सोडेनात. आणि तुकोबाराया देवाच्या बरोबर चाललेत. जे घोष चालू आहे दोन्ही बाजूला तुकाराम 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 तुकाराम. तुकोबारायाचं भजन दोन्ही बाजूला. आज कोणी पांडुरंगाचं भजन करेना. कोणी दुसरा फक्त तुकोबारायाचा मंत्र चालू आहे दोन्ही बाजूनं. झेंडे उच करायलेत लोक. सुंदर आनंदाने नृत्य करायलेत लोक. आणि बघता बघता चालत चालत तुकोबाराया गरुडाजवळ गेले. आणि मग लोकांच्या लक्षात आलं खरंच तुकोबाराया जर गेले तर आपल्याला परत दिसणार नाही. तुकोबारायाने असं सगळ्या लोकांना असा हात जोडला. टाळ बंद झाले. आवाज बंद झाला. महाराज काय बोलते तर ऐकायला आलं पाहिजे. हात जोडले आणि तुकोबारायाने सगळ्यांना म्हटले बरं मंडळी राम 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 राम. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्या म्हटले. लोक म्हणले महाराज काय सगळं झालं खरं वापस केव्हा येणार आहे तुम्ही? आतापर्यंत बरं का सगळ्याला वाटलं जाते वापसच येत का? वापस कधी येणार आहे? तर तुकोबाराया म्हणतात तुम्ही कसे येत आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. आता येणं जाणं नाही बाबा. आता परत येणं नाही जाणं नाही. येणं जाणं नाही अशा स्थितीत चाललो. अशा मग लोकांच्या लक्षात आलं तुकोबाराया आपल्याला कधीच भेटणार नाही. आणि मग तुकोबाराया लोक म्हणाले महाराज काय
तुम्हाला जायचं तर जा, पण मग आता 1-2 घंटे तरी थांबा आणखी. लय लोक येणार आहेत हो महाराज. मुख्य तुमचे शिष्य, तुमच्याशिवाय पाणी न पिणारे निळोबाराय आलेले नाहीत. तुमची मुलगी बाजूच्याच गावात आहे, पण तिला बी माहीत नाही नव्हतं, ती बी निघाली. तर तुम्ही आता काय करा, फक्त 2 तास थांबा, 2च घंटे थांबा. महाराज म्हणले अरे थांबायला बी जमणार नाही. का बरं? महाराज म्हणतात आपुल्या माहेरा नाही, शेवटचा अभंग कोणता आहे? वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. हा, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हाचा अभंग आहे का तो? नाही. हा विठ्ठल, हा आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आता मी जातो आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा. आणि जे आले नाही त्यांना सांगा, सगळा सांगावी विनंती माझी. सगळ्याला विनंती करा. तुकोबारायला आम्ही थांबा म्हणलो होतो, पण तुकोबाराय थांबले नाही, कारण वाढ वेळ झाला, खूप वेळ झाला. आणि देवाला किती वेळ उभा करावा आता इथं? उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो देवाला. आणि आता तुकोबाराय गरुडावर बसणार आहे. तेवढ्यात लोक म्हणले चालले तर कमीत कमी आशीर्वाद तरी मागून घ्या काहीतरी. महाराज महाराज आम्हाला आशीर्वाद तरी द्या. तुकोबारायनं आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. जसं कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळेल. घ्या माझे वचन. आशीर्वाद आशीर्वाद दिला तुकोबारायने. आणि गरुडावर बसायचं होतं बरं का, पण देवाच्या लक्षात आलं एक गोष्ट राहिली आपली का, आपण तुकोबाराया संग निघालो, पण तुकाराम महाराजाची पूजाच केली नाही आणखी. आपण देवाची पूजा तुकोबारायाने केली होती सकाळी, पण देवाला तुकोबारायाची करायची होती. म्हणले काय करा, ताट आणा बरं लवकर. ताट आणलं, हार आणला, पाणी आणलं इंद्रायणीचं. माझ्याकडे बघा, तुकोबारायाचे पाय धुतले कोणी? स्वतः पांडुरंगानं पाय धुतले, पूजा केली. तुकोबारायाच्या गळ्यात हार घातला, तुकोबारायाच्या कपाळाला गंध लावला, तुकोबारायाला ओवाळलं महाराज. लोक म्हणाले बापरे, परमार्थाचं एवढं मोठं फळ असतं. जगाचा मालक तुकोबारायाची पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगी. पांडुरंगाने तुकोबारायाला पूजा केली आणि मग हात धरला, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तुकोबारायाला हाताला धरून कशावर बसवलं? गरुडावर बसवलं. तिथं बी गरुडावर बसता बसता काळ आला, मृत्यू आला. तुकोबारायाने मृत्यूला विचारलं, बाबा देव आलेत मला न्यायला, तुम्ही कशा करता आलात? मृत्यू म्हणला, बाबा तुकोबाराया काय, मी या लोकाला खाता खाता अपवित्र झालो. काळ जगाला खातो ना, काळ खातो जगा काळ खाय, माता दिला पाय. काळ खातो सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्याला खातो ना काळ. मी हे जगाला खाता खाता अपवित्र झालो. काळानं डोकं खाली केलं. तुकोबाराय काळाच्या डोक्यावर पाय दिला आणि मस्त तुकोबाराय गरुडावर बसले. सर्वांना हात जोडले. तुकोबाराय चाललेत. आता वारकऱ्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागलेल्या होत्या. तुकोबारायाचं भजन चालू होतं. काही वारकरी म्हणजे, बाबा अहो बाबा काय ते टाळ कशाला नेता दगडाचे, तेवढे टाळ तरी तुमची आठवण म्हणून द्या. तुकोबारायाने ते टाळ दिले. तुकोबारायाचे टाळ आता सुद्धा चिखली नावाच्या गावात आहे. त्या गावाचंच नाव आहे टाळगाव चिखली. टाळासाठीच मंदिर आहे, दगडाच्या टाळाचं मंदिर आहे. मग विना बी महाराज विना तरी द्या ना आम्हाला. तो तुकोबारायाचा विना आता सध्या वासकर कुटुंबाकडे. तुकोबाराय वैकुंठाला निघाले आणि बघता बघता काय झालं महाराज, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढी सैत झाला भूत तुका, पुढी सैत झाला भूत तुका, वड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला पुढी सैत झाला
जयघोष करा, पुष्पवर्षाव करा. कुंडली कवरदा हरिविठ्ठल, देव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज की. जरा मोठ्या प्रेमानं जगद्गुरु तुकाराम महाराज की. थोडा मोठा आवाज करा, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की. असं वाटतं की आपण आता सध्या देऊतच आहे का नाही. देऊमध्ये आज खूप मोठा सोहळा संपन्न होतोय तुकोबारायांच्या बीजेच्या निमित्तानं. आपण सगळे भाविक देऊला जाऊ शकत नव्हतो म्हणून तुम्हाला सांगतो लय मोठा वाटा आहे ह्या महिला मंडळीचा. तुकोबारायाची आणि ज्ञानोबारायाची मूर्ती आणताना असं मला वाटतं कथेतूनच बोललो, आपल्याला मूर्ती आणायची. महिला मंडळीने पैसे जमा केले, इतक्या सुंदर जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या मूर्ती आपल्या मंदिरात विराजमान झाल्या. तुकोबारायाची आणि गणपतीची 2 मूर्ती आहे ना, गणपती बाप्पाची. आता ऐका, गणपती बाप्पाच्या मूर्तीला यंदा कलर दिलाय. तुम्ही काय करता येता की बचा बस त्याला कुकू लावता? अजिबात नाही. देवाला आपण स्वतः टेकडी लावायची. देवाला कुकू कोणी सांगितलं तुम्हाला? स्वतःला कुकू लावा, देवाला कुकू लावा. देवाला मग तुम्ही किती सगळं देवाचे तोंड बिंड भरून टाकता. असं करू नका. देवाला सुंदर, गणपतीला लाल फुल जास्त आवडतं. हरळी व्हा, लाल फुल व्हा, आणि दुर्वा फुल व्हा आजचा गणपती बाप्पाला. देव घाण होतील असं करू नका. असो. आणि म्हणून तुकोबारायांचं मंदिर आहे आपल्या इथं. तुकोबाराय विराजमान आहेत आपल्या मंदिरामध्ये. तुकोबारायाची बीज आज या ठिकाणी संपन्न झाली. आता नियमानं तुकोबारायाचं चरित्र झालं आणि आता थोडंसं राहिला अर्धा तास आपला काल्याचं कीर्तन. अभंग जो घेतलाय तो नामदेवरायाचा आहे. अभंगामध्ये नामदेवराय गोपाळात प्रगट झालेल्या भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करतात. गोकुळामध्ये प्रगट झालेला श्रीकृष्ण कसा आहे महाराज म्हणतात, अहो तुम्हाला काय सांगू, त्याचं वर्णन जर करायला गेलो तर गोकुळामध्ये प्रगट झालेला जो परमात्मा आहे त्याचं जर श्रीमुख पाहिलं समजा तर काय होतं, महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती होती आणि सुखाला सुद्धा सुख होतं. असं त्या देवाचं श्रीमुख आहे जो गोकुळामध्ये आता प्रगट झालाय. हा बघाचं पहिलाच दुःखाची निवृत्ती देवाच्या दर्शनाचं फळ सांगायले. गोकुळात जो भगवान परमात्मा आहे तो इतका सुंदर आहे की त्याला बघितलं की काय होतं, महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती होती. दुःख राहत नाही जीवनामध्ये. बरं, आणखीन काय होतं म्हणले, सुखालाही सुख प्राप्त होतं. बरं, आणखीन एवढं त्या परमात्म्याच्या दर्शनाचं.
भगवंताचं श्रीमुख किती सुंदर असलं बरं. एक अंदाज करा, दुःख नष्ट होतं आणि सुखाला सुख मिळतं. असं त्या देवाचं मुख असेल तरी कसं. तुम्हाला मी देवाच्या श्रीमुखाचे वर्णन करून त्या पाहण्याचे फायदे सांगतो. देवाचं श्रीमुख इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. तुम्ही जर कधी प्रत्यक्ष देव, ज्या दिवशी तुम्हाला देव दर्शन देईल आणि तुम्ही देवाचं श्रीमुख पाहिलं तर तुम्ही स्वतःला विसरून जाता, एवढं देवाचं मुख सुंदर आहे. आता एक एक ओवी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, तुम्ही काय करा, एक लिस्ट घ्या. लिस्ट, मला देव भेटला की त्याला बंगला मागायचा आहे, गाडी मागायची, बँक बॅलन्स मागायचा, असे लिस्ट करा आणि देव भेटण्याकरता प्रयत्न करा. तुम्हाला सांगू का, इतक्या वर्ष तुम्ही संसारात खटपटी केले ना, जेवढं मिळालं नाही ना, एक वर्षभर तुम्ही काहीच संसाराचं करू नका, एकांतात जाऊन देवाची प्राप्ती करून घ्या. तुम्ही एवढ्या वर्ष केलेलं देव भेटला ना, तुम्हाला एका वर्षात मिळेल. तालुक्यात श्रीमंत नाही तेवढे तुम्ही श्रीमंत होता, फक्त तुम्ही देवाला भेटवा. एक देव भेटला की सगळं भेटते, धर्मार्थ काम मोक्ष. लिस्ट करून ठेवा. पण ज्या दिवशी तुम्हाला देव भेटन त्या दिवशी तुम्हाला मात्र देवाला मला काय मागायचे तुमच्या ध्यानातच राहणार नाही. जे मागायला गेलात तर देवालाच देऊन येतात. काय झालं, राम अरण्यामध्ये चालले असताना ऋषी मुनीला कळालं की राम आले. आणि मग काही ऋषी मुनी म्हणले, अरे त्यांच्या पायाचं एवढं सामर्थ्य, पाय दगडाला लागला की दगडाची काय होती, बाई होती. ऋषी मुनी म्हणले, चांगलं आहे ना, काय आपण एकट्यानं करत राहायचं, चला दगड उचला, रामाकडे चला, रामाला म्हणू देवा या दगडाला पाय लावा आणि आम्हाला याच्या बायका करून द्या. आता एकट्यानं लय जड झाले, कपडे धुवायला कोणतरी पाहिजे कोणतरी कपडे धुवायला. अहो जेवलात का, चिंता करणारी कोणीतरी पाहिजे. आपण काय असे सडे माणसं. बरं. आणि मग सगळ्या ऋषी मुनीनो राम आलेत म्हणून दगड उचलले. जसा ऋषी तसा दगड. ऋषी ठोकर असला की त्यांना ह्या खपके दगड उचल. ऋषी पाताळ असला की त्यांना आपली चिपलंग उचलली. आणि ते ऋषी कडे आले रामप्रभूकडे, देवा. राम म्हणले, लय लवकर आणले दगड, आणली सीताच हरण नाही झाली, एवढ्या लवकर तुम्ही पूल बांधायला दगड आणले. ते म्हणले, देवा तुमचा पूल बांधायला दगड नाही आणले, मग आम्हाला आमचाच पूल बांधायचा म्हणून दगड आणले. बरं बोला काय पाहिजे. आणि या बोलीमध्ये त्यांनी रामाचं श्रीमुख पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुम्हाला सांगतो बाबा, ते बोला तुम्हाला काय पाहिजे. ते असे रमले हो, 5-10 मिनिटं तर बोलतच नव्हते. अरे बोला ना तुम्हाला काय पाहिजे. तर त्यातला एक ऋषी म्हणला, बाबा देवा आम्ही दगड आणले तर याला पाय लावा आणि याच्या आम्हाला बायका करून द्या म्हणायचं होतं, पण श्रीमुखाला पाहिल्यानंतर विसरले. म्हणजे या दगडाला पाय लावा आणि याच्या आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले, पुढच्या जन्मात या, मी तुम्हाला बायका करून देतो. मागायला गेले होते कधी आला. श्रीमुखच इतकं सुंदर आहे की ऋषी मुनी त्याच्या श्रीमुखाला बोलले. ऋषी मुनी बोलतील याच्यात काय नवलय. समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रगट झाली. काय लक्ष्मी, कोणाला नको वाटली असं लक्ष्मी, कोणाला नको वाटली असं. सगळ्या देवाला वाटलं ना, लक्ष्मीनं माझ्याच गळ्यात हार घाला, माझ्याच गळ्यात हार घाला, माझ्याच गळ्यात हार घाला. प्रत्येक देव अशी मान पुढं करू लागली. लक्ष्मी म्हणायची, तोंड माग कर, तुझ्या गळ्यात नाही घालायची मी हात, पण माझ्यात काय कमी आहे. पहिल्यांदा चंद्रांनो अशी मान केली. लक्ष्मी म्हणली, तू तरी तर झाली ते, माझ्यात काय कमी. अरे म्हणली, तू का तो डोसकं कुठं खराब झालं का काय, बहीण भावात लग्न लावायला का मुसलमान आहेत का काय. लक्ष्मी म्हणली, हो आपल्या ते मुसलमानात लागतात ना. चंद्र म्हणलं, तू मी बहीण. अरे मेल्या, तू आताच जन्माला आलास ना समुद्र मंथनातून, आणि मी बी समुद्र मंथनातूनच प्रगट झाली. आपण बहीण भाऊ असताना तू तर तोंड पुढं करून आला. म्हणला, ताई माई चुकत झाली गडा, होय माग. रागवली लक्ष्मी त्याला. नंतर मग वायुदेवाला वाटलं माझ्या गळ्यात हार घालीन. वायुदेवानं मान पुढं केली. लक्ष्मीने तोंड माग गेली. का तू या माग पुढे फिरू म्हणली, तू सारखा धावतच राहतो, जशी धावणी वारी याची, तू या सगळं लग्न करणार नाही. मग अग्नी नारायण ते म्हणले, तू चांगला आहे दिसायला, पण तुला कळत नाही कीर्तनात जास्त तापू नये. तुला कळत नाही म्हणले, तू नाही का नको तिथं भडका करतोस. त्या अग्नीला वापस वरून महाराज म्हणाले, पावसाळा वरून देवानं तोंड पुढे केलं. म्हणजे माग वय काय, तुला पडायचं कळत नाही, कुठं पडावं काय पडावं. रोज तळ्यात पडत असतो, वावरात पडायचं ना. बरं पाहताना मेघ न विचारित वरून देवाला नापास केलं
एका एका देवाला नापास केलं, ब्रह्मदेवाला नापास केलं. महादेव लांबच होते पण ते महादेवाला बी नाव ठेवले. तुम्ही बरेच म्हणले पण तुमचं काय खरं नाही. तुम्ही एक तर कवा कपड्यावर असताना कवा बिना कपड्याचीच फिरता. खरंय ते. आणि काय तुम्ही राहता माणसात बी नाही. महादेव म्हणले मी तुला आई म्हणत होतो पहिलं बी आणि आता बी म्हणतो, आणि तुम्हाला नाव ठेवून चालली, जाऊ दे तुझी जशी इच्छा. महादेवाला नाव ठेवला आणि लक्ष्मी विचार करू लागली, बाई मी समुद्रातून जन्माला आले पण एक बी माझ्या लायकीचं नाही. सगळ्यात दोष दिसू लागले. आणि असं करता करता लक्ष्मी माता भगवान नारायणाजवळ गेली आणि जे देवाचं सौंदर्य पाहिलं आणि स्वतःला विसरूनच गेली. जे हार घेतला तिनं आणि सर 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 देवाजवळ आली. देवाच्या गळ्यात घालायचा हार की देवानं पटकन लक्ष्मीकडे अशी पाठ केली. ओ माझ्याकडे कशाला पाठ करता, मी तुमच्या गळ्यात हार घालायला आले. देव म्हणले तो मो जमत नाही. अहो म्हणली बाबा सगळ्याला सोडून आले, मला तुझी गरज नाही. तुम्हाला माझी नसन गरज पण मला तुमची गरज आहे ना. म्हणले मग तुला जर माझी गरज आहे तर तुला जर माझ्या गळ्यात हार घालायचा असेल हो तर तुला तुझा अभिमान सोडून द्यावा लागेल. सुटला. काय सुटला? अभिमान सुटला. खरंच सोडला? हो खरंच अभिमान सोडला. काय करशील तुम्ही सांगा. मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय धुण्या करता पाय धुवून तुमच्या चरणाची सेवा करतो. लक्ष्मीला भगवान म्हणले पण अभिमान सोडलास का? म्हणली हो ना माय सोडला ना अभिमान. म्हणजे मग अभिमान गेल्यानंतर माणसं पाया पडत असते, तू तर आल्या आल्या माझ्या पाया नाही पडली. लक्ष्मी म्हणली मालक पद्धत अशी, आधी हार घालायचा आणि मग पाया पडायचं. कशी पद्धत आहे दादा? पद्धत कशी? आधी हार घालायचं मग पाया पडायचं, आधी पाया पडायचं मग हार घालायचा? गणवट मामा कसं काय? आधी हार घालायचा आणि मग लग्नातलं सांगायलो मी, आधी हार घालायचा आणि मग पाया पद्धत अशीच आहे का? आठवा ना तुमचे दिवस, आपल्या कपाळाचं बाशिंग लहान लहानपणी आपण इथं जुन्या लोकांचे लय लग्न लवकर झाले असतील आणि तुमचं तर लग्न 13-14 वर्षी झालेलं असेल. दादा तुम्ही खाली बसले पुढची द्यायची का? आता मला वाटतं आमच्या दादाचं सगळ्यात जास्त वय. काय दादा? दादा 100. टाळ्या वाजवा एकदा दादा. दादा पांडुरंग तुम्हाला आणखीन आयुष्य द्यावा भरपूर. लय सात्विक परमार्थ आहे आमच्या दादाचा. हे डोंगरी कुटुंब म्हणजे सात्विक कुटुंब आहे. वा पहिल्यांदा हार घालायचा आणि मग पाया पडायचा. अशीच पद्धत आहे ना लग्नात. नवरी काय करते? आधी पाया पडते मग हार घालते का? बापू असे मान हलवायला लागले. तुमच्या आठवणीतच येईन. आम्ही होतो ना तुमच्या लग्नात. पाया पडत नाही का? हे हार घेऊन उभी ना ती पायाला थोडीच गेली. आधी हार घालायचा. देव म्हणजे तसा असतं वय. मग देवाकडं. लक्ष्मीनं हार घातला देवाच्या गळ्यात. लक्ष्मी बोलून कशामुळे गेली बोला? श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून झाली वेळी. मदन पोटाला बापुडे येर कुणीकडे राव रंग. देवाच्या श्रीमुखामध्ये अशी ताकद आहे. ज्यानं पाहिलं त्या हारपाला समजायचं. पाहिला पाहिला पाहिलिया वेदना रे, पाहिलिया वेदना रे, पाहिलिया पाहिलिया वेदना रे. परमात्म्याचं श्रीमुख ज्यानं पाहिलं त्याला वेद लागला.
मी कालच हे गवळण म्हटलं, वेदले उमन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. परमात्म्याच्या श्रीमुखाला पाहिलं की त्याला वेदच लागायचं. पाहिला आनंदाचा आनंद, पाहिला पाहिला नंदाचा नंदन देवानं पण वेधून घेतलं. वेद ऐका, ज्यानं देव पाहिला का त्याला परत देव पाहिल्याशिवाय म्हणजे चैनच पडत. माफ करा, हे सांगायसारखं नाही. व्यसन करणाऱ्या माणसाला दिवसभर जर त्याचं व्यसन नाही भेटलं तर काही असू दे त्याच्या पुढे. मी काय म्हणतो, बिडी वाढणाऱ्या माणसाला तुम्ही किलोभर सोनं द्या, किती किती, त्याला म्हणायचं फक्त तो बिडीची आठवण काढायची नाही. खरं आहे का कुठं? अहो ते म्हणजे किलोभर सोनं वापस घे, पण मला एक तरी बिडी दे. काय नाही, बिडीचं काय लागले त्याला? व्यसन लागले, व्यसन बिडीवाल्या. बरं तंबाखूवाल्याच कसं? तंबाखूवाल्याचं असंच है, ते गोड विनोदच आहे. गणिताचा मास्तर म्हणा, बरोबर काय आज मी तुम्हाला आहे ना इतिहास शिकवतो. पोरं म्हणले गुरुजी तुम्ही गणिताचे गुरुजी आहेत, इतिहास कसा शिकवायला? ते म्हणले कधी कधी सब्जेक्ट बदलून घेतला पाहिजे. घ्या म्हणले बाबा, हे बघा मुलांनो माझ्याकडे लक्ष द्या. सगळे पोरं लक्ष. मास्तरांना अशी काय छाप काढली, अशी काढली, हातावर घे, इतिहास शिकवतो इतिहास. तंबाखू हातावर टाकली, पुढी खिशात ठेवली. हे काय पोरं सोडून जाता येत नव्हतं. ते म्हणजे गुरुजी तंबाखू काय? तुम्ही पोरं तंबाखू नाही, हे आपला भारत देश एक सावळ्या लोकांचा. हे काय? पोरं म्हणजे भारत. हळूच चुन्याच्या डबीतून चुना काढला आणि चुन्याच्या डबीतून चुना काढला. हे काय? म्हणजे चुना. हट. मग हे इंग्रज आहेत, गोरे लोक. आणि मग ते आपल्या भारतात आले आणि जे त्या इंग्रजांना भारतातल्या लोकांना त्रास सुरू झाला, इकडं युद्ध तिकडं युद्ध, इकडं युद्ध इकडे युद्ध. आणि मग काय झालं, महात्मा गांधी आले, त्यांनी चले जावची घोषणा केली. तुटकाड असते ते एक बांगलादेश इकडे गेला, पाकिस्तान, हे म्यानमार, भूटान. शेवटी मग काय झालं, पुरो वार झाला आणि इंग्रज निघून गेला. चालू पुस्तक शिकिता शिकिता गुरुजीनं तंबाखू आणली. आता लोक हुशार झालेत, कॅमेऱ्याचा जमाना आहे. गुरुजी मी व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. मला शिकवायला एक सर होते, गेले बिचारे, जगताप सर म्हणून होते. तर मी मामाच्या गावाला होतो. आता याच्यात ना काय होतं कट करा. त्या गुरुजी नाही मला म्हणे, पिंट्या काय पाणी आण बरं. गेलो मी, पाणी आणले. मला वाटलं गुरुजी लयच तहान लागली काय. आणि गुरुजी झाडाखाली शाळा भरायला नेली होती आमची. गुरुजीनं हळूच आणि मग म्हणलं गुरुजी हे काय? ते म्हणजे बाळा ऊन खूप पडले आणि उन्हामुळं थोडीशी शक्ती नष्ट होती, हे संत्र्याचं पाणी पिल्यामुळं पुढे येणार. पण तो काळ असा होता, कोणी कोणाला काय म्हणत. गुरुजी पिलेले होते तरी गुरुजीच होते. आताच्या काळात तिळभर जरी चूक झाली तर लगेच कॅमेऱ्यात येते. जुना काळ होता, माणसं एकमेकाला पाहून नजर आड करायची. आताचा काळ विचित्र काळ आहे. आता महाराज जरी चुकला, तिळभर चुकला की सापाला शब्द सुद्धा चुकू दे वाटत नाही. त्यामुळे व्यसन करणारा माणूस जसा व्यसनाशिवाय राहू शकत नाही, तसं भगवंताच्या स्वरूपाला पाहून ज्याला वेध लागला तो देवाशिवाय राहू शकत नाही. एक गवळण तीन देवाला पाहिलेलं होतं. ती रोजच देवाला पाहायला जात होती. तिच्या सासूला कळालं, काय माई सुनी बाई उठली की कृष्णाला पाहायला जाते.
सासूला आज सुनाला काय केलं ए, काय आज जर कृष्णाला बघायला गेली ना टंगडच मोडून टाकीन तू. ही त्या काळची सासू होती. आताच्या सासून फक्त मला टंगड मोडते नाही सुनन तिचं संध्याकाळी पाय फ्रॅक्चर हे आपल्या इकडचं नाही तिकडचं सांगतो. संध्याकाळी सुनन तिचा पाय फ्रॅक्चर ती सासू होती. त्या काळातली दरारा होता सासूचा. आणि सुनाला आज दिवसभर कृष्ण दर्शन झालं नाही. वेध लागला. वेध म्हणजे व्यसनच थोडक्यात. काय झालं महाराज संध्याकाळ झाली. सासू काय कृष्ण दर्शनाला जाऊ देत नाही. अशी पुनव होती. काल पुनव झाली ना. पुनवाचा दिवस होता आणि सुना अंगणात उभी राहिली. माझ्याकडे लक्ष द्या ना. उभ्यानच सून खाली पडली. काय झालं सून खाली पडली. सासू मोठ्यानं ओरडली धरा 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 सून पडली माझी सून पडली. असा आवाज ऐकल्याबरोबर 5-25 गवळणी आल्याच्या नंतर पडली होती ती सून खाली. एकीन तिला असा हात लावला बाई तिला ताप आलाय ना ताप आलाय काय करा. एक जण म्हणली काय नका तिला हवा घाला येईल हवा घाला ताप कमी होते. दुसरी काय म्हणली थोडस हे पुनवाचं चंद्राचा उजेड लागू दे तिला पुन्हा चंद्राच्या उजेडाने ताप कमी होती. दुसरी म्हणली आपल्या इथं किती फुलं आहेत बाई यंदा सालगावला तर फुलंच फुलं. देवा आमच्या सगळ्या फुलावाच्या फुलाला लय 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 भरपूर भाव लागू दे. आणि दरवर्षी सप्त्यात असाच फुलाचा सुकाळ होती. फुलं आणा टाका खाली फुलं आणि हिला फुलावर झोपवा. का फुलावर झोपविल्यामुळे ताप कमी होत असते. कोणी वारं घालायले कोणी तिला फुलावर झोपवायले. तिनं सांगितलं बाई हो कृष्णे भेदिली विरहीने बोले कृष्णे वेधिली विरहीने बोले चंद्रमा करीतो उभा गे माये चंद्रमा करीतो. ही विरहीने बोलू लागली मला हा चंद्र सुद्धा पोळायला लागलेला आहे. काय करायचं मग नंद नंदन घडिये घडिये आना भगवंताला घेऊन या. जोपर्यंत तुम्ही कृष्ण दर्शन करवणार नाहीत तोपर्यंत माझा ताप जाणार नाही. न लावा चंदनांगी न घाला इंधन वारा हरिविन शून्य शेजारुगे माय घनो वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण सुना. असं परमात्म्याचं सुंदर स्वरूप आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा देवाला एकदा बघा. बघितलं तर दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रंगत रंगनी रांगत गुलगुला बोलत ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख नष्ट होतं सुखालाही सुख होतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक नवजे माझ्या. असा जो परमात्मा आहे तो कुठे म्हणले आनंदाच्या घरी रांगायला लागलेला आहे. तोत्र बोलायला लागलेला आहे. ओ म्हणले एवढुसा देव आणि त्याला पाहिल्यानंतर दुःख जातं सुख होतं. काय तुमच्या देवाचा पराक्रम आहे का म्हणले पराक्रम असुर रुळत चरणातळी रांगत असताना राक्षस मारले त्यांना. वा आणखीन महाराज म्हणतात अहो रांगताना
ज्याच्या श्रीमुखाला पाहून आपण बोलू याच्यात नवल नाही. लोण्याच्या गोळ्यानं भरलेलं तोंड पाहिलं की गवळणी बी त्याला पाहून विसरून जायच्या. असं ज्याचं श्रीमुख आहे अभंगाचं शेवट. नामा मने हाती लोण्याचा उंडा गवळणी त्या तोंडा बोलले. असं परमात्मा सुंदर स्वरूप असणारा गोकुळामध्ये रांगत आहे. त्याच परमात्म्याच्या काही लीला आपण अगदी 5 मिनिटात समोर समाप्त करू. एकदा गोड भजन करा. विठोबा असा जो परमात्मा आहे रांगत असताना आपल्या दर्शनानं सर्वांना वेळ लावणारा गोकुळामध्ये रांगणारा परमात्मा चालायला लागला. चालत असताना देवाने लहान लहान मुलं जमा केले ना. गोपिकांच्या घरी जाऊन खोड्या करायला सुरुवात केली. लहान लहान मुले घेऊन खोड्या करी मन मोहन. गवळणी गाराने सांगायला येऊ लागले. गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. गवळणी गाराला सांगत होत्या. गारानं सांगायला आलेल्या गवळणीचं यशोदा गारानं ऐकत असेल का? उलट यशोदा म्हणायची बायांनो काहीतरी तुमच्या जिभीला हाड असल्यासारखं. अगं काय गारानं सांगता माझं लेकरू असं आहे का? माझे आछुडे बछुडे चपडे गबाई रुपडे राधे रुपडे. गवळणी गारानं सांगायला आल्या की मनाची बाळ सगुण गुणाचे बाळ दिसते. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारे. काय तुम्ही गाराने सांगता? हे बघा माझा पोरग असं नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना एखाद्या दिवशी तुम्ही माझ्या पोराला रंगी हात पकडा ना मग ते मला असं पकडू ना मी बी खरं समजेन. गवळणी म्हणल्या काय करा धरू जाता सापडे ना पकडायला सापडत नाही. एक गवळण होती बरं का. देव तिच्या घरी गेले नव्हते. ती काय म्हणली माहिती का? सगळ्याच्या घरी आला माझ्या घरी नाही ना आला. त्याला माहिती मी बाई कशी. माझ्या घरी आला ना
हातपाय बांधूनच हाणीन मी त्याला. गोपाळ म्हणले देवा काय त्या नाहीत का मोठ्या घरच्या बाई, हो त्या म्हणले माझ्या घरी आला नाही, आला की हातपाय बांधून हाणीन. असं म्हणल्यानंतर देव लगे गेले. म्हणजे काकू तुमच्या घरी आलो नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही मला हातपाय बांधून हाणायची भाषा करता, येऊन तर पाय तुला बी कळन. मग भगवान परमात्मा म्हटले आज तुमच्या घरी येणार. ही म्हणली तू कशी येतो, बेताची काठी होती अशी निबर बेताची काठी होती, कट दिलेली होती तिला अशी, हातात दरवाजात घेऊन उभी राहिली. दादा उभी राहिली 10 वाजता उभी राहिली सकाळची. तिला वाटलं आता येत नाही, खाली बसली काठी घेऊन. बघता 1 वाजायला 5 मिनिटं कमी असेपर्यंत बसलेली होती ती. आणि बसली मग तिला काय वाटलं कृष्ण आता येत नाही, भेला मला देऊ. भेला म्हणून तिने काय केलं माहिती का, ती म्हणजे आता मी जरा असं नाही का इकडून फिरून येते म्हणली आता. आणि पण कसं जाऊ कसं, तेवढ्यात ती म्हणली सुनाला, सुनबाई काय इकडे बरं काय दरुजात बस. माय म्हणले आत्या आपण माणसं चांगली, मोठ्याची सून दारात बसली तर लोक काय म्हणते बघा कलियुग आला दारात, तुला काय करायचं बस म्हणलं तर बस. बस म्हणलं की बिस्तेरी बसली सून दारात बेताची काठी घेऊन. सासू म्हणणारी जशी पाय मोकळे करायला गेली आणि तेवढ्यात 20-25 गोपाळाला घेऊन कृष्ण आला. आणि आल्याबरोबर त्या सुनाला म्हणला वहिनी राम राम. म्हणजे कृष्णा सकाळपासून माझे सासू बसलेली होती, तू आला नाही ना आताशी आला होय रे. ते मला माझा टाइम टेबल ठरलेला नसतं, आपल्याला आलं मनाला गेले शनाला, नाही तर टाकलं टोपलं पालतं बसले उन्हाला. राधा किसन महाराज द्यायचं. आणि मग बरोबर म्हणले कशाला आला माय तुला काय. हे काय म्हणते सासू गेलेली बाहेर, तुला लोणी पाहिजे असलं तर नाही काही गोळा आणून देते आणि निघून जाय, नको बाबा इथं थांबू. देव म्हणला मी इथंच थांबणार आहे. काय करशील, मला इथे नाटू खेळायचं. जेहू करली गल ती म्हणी तेव्हा पाया पडते, अंगणात माझ्या खेळू नको नंद आला. देव म्हणले अंगणात म्हणते सरकारच्या नालीवर घर बांधलंस आणि पुन्हा म्हणते अंगण आहे. म्हणली कृष्णा त्या पाया पडते, काय मी तर मोठ्या घरची सून आणि तुला रे माझ्या गळ्यात तुला माझ्या नरड्याची शपथ आहे, आमच्या दारात खेळू नको. देव म्हणले किती सून कुठली रे बाई, तू माहेर कुठलं आहे. ती म्हणली रिवलगाच. बरं रिवलगाची ना ते बरं. म्हणली माहेर लयच चांगलीच बाई तू. बघा ना पोरो आपले पाय पोळायलेत म्हणून ही म्हणती दारात खेळू नका, चला आपण हिच्या घरात खेळू. सगळं मोर्चा पोरायचा कुठं निघाला. ही कुठं बसलेली होती, दारात बसलेली होती, हातात काय होती काठी होती. पण ती शहरातली सून होती, शहरातली, खेड्यातली नव्हती. तुरी कापणारी ती कुठली होती, शहरातली. भात खाणारी दिसते आळणी, तिच्या हातात काठी होती. गोपाळ मध्ये शेरायला ती काय म्हणते माहिती काय, इकडे नका ना जाऊ, इकडे नका जाऊ, राग बाजूला. त्यांनी ढकलून गोपाळ मध्ये शिरले. साडू काही साथ दे ना तुम्हाला, साडूचा आवाज बसलाय. आता हे नेमके पोरं घरात गेले, हिला ढकलून दिलं सुनाला. आणि तेवढे सासू म्हणणारी माघारी आली तिकडून. आई म्हणे आता बाई घरात चोर शिरला, म्हणजे मला ढकलून दिलं घरात गेला. बरं झाली म्हणजे घरात गेला, आता सापडेल ना. सासू म्हणणारी आली म्हणजे कृष्णा मला लय ओरडू नका काकू इथंच उभा आहे. धरला हात कृष्णाचा. कसा सापडला आता, आता तुझ्या माईकडे नेते. एक तर तुला हानीत नेणार आणि तुझ्या माईला म्हणणार बघ तू तर लय म्हणत होती माझ्या पोराला धरून आणा. आता कसा सापडला. देव म्हणला काकू इकडे लक्ष द्या ना. काय मी तुमच्या घरी आलो पण काय खोडी काय केली, लोणी खाल्लं, मडके फोडले नाही, मग मला तुम्ही माईकडे नेता का म्हण सापडलाच ना. अहो ऐकून तर घ्या ना. तुमची सून म्हणली पोरो दारात नका उभं राहू म्हणून घरात आलो. आणि कोणी कोणाच्या घरी जात नसते का, माणूस की मेली का.
असं म्हणल्यानंतर ती ती म्हणली आता लई तोंड चोपडेपणा करू नको, आता तू या माईकडे नेणार म्हणजे नेणार. अय सुनबाई काय लोल्याचं गाळ गाण ग. कृष्ण म्हणला मला नग, मी सकाळी खिचडी खाल्ली नग नग, मला खिचडी केली होती सगळ्याला. ती म्हणली तुला खाण्यासाठी नाही बाबा, मग त्या लोण्याच्या गाडग्यात हात घाल आणि माझ्या सुनाच्या तोंडात थोडं लोणी लाव. खाऊन म्हणली मला तुझ्या माईल दाखवायचं ना, आपण खातो दही दूध लोणी, हात पुशितो सुनेच्या मुखाला गोणी. यानं लोणी खाल्लं, हात माझ्या सुनेच्या तोंडाला पुसला, हे तुझ्या माईल दाखवायचंय म्हणून काढ थोडं लोणी लाव माझ्या सुनाच्या तोंडाला. देव म्हणला लयच नाटक रंगवायच म्हातारे तुम्ही, उगा घरात आल्याबरोबर आणलं सुनानं लोण्याचं गाडगं, घाल हात. कृष्णानं बी हात घातला, माझ्याकडे बघा अर्धा किलो लोणी काढलं ओरी. ती म्हणली एवढं नसतंय, थोडस लाव चमच्यावर, बाकीचं गाडग्यात टाकून दे. मला म्हातारे काम सांगायला पुन्हा हे नको करू, बस गपचीप म्हणलं. सुना म्हणली इकडं थोडंच लाव, बाकीचं गाडग्यात टाकून दे. सुन पुढे आली, कृष्णानं अर्धा किलो लोणी चव्वाळा तिच्या तोंडाला लावून द्याला, अशी वचा वचा खाऊ लागली. कृष्णाला नाही सासू मला ताकाचं पाणी देत नाही. कृष्ण आल्यामुळे काय भेटलं, लोणी भेटलं. सोनाच्या तोंडाला लोणी लावलं, एक हातात कृष्ण एक हातात सून धरली आणि कोपरा हानीत चालली. चालते या माईकडं, तुझी माहित लय नाकानं कांदी सुली ती लय म्हणे मोपोरगा असतं तसं आणू लागले. पण देवाची लीला तुम्हाला सांगतो, घराच्या बाहेर भगवान गेले, हिला एकटीलाच पोरग दिसायचं आणि सगळ्या गावाला काही दिसू लागलं. हिला एकटीला कृष्ण, सगळ्या गावाला तिचं पोरग दिसू लागलं. बाळकिर्डीत वर्णन केले, एका दिशी हरी एका लेख. हिला दिसू लागला हरी, गावकऱ्याला दिसू लागला लेख. अशी कोपरा हानीत नेऊ लागली आणि पुन्हा यशोदेकडे गेली. देवानं तोपर्यंत लीला केली, दुसरं रूप धारण केलं. यशोदेकडे गेली, म्हणले आई सकाळपासून मला जेवायलाच भेटलं नाही. आई म्हणले अरे बीज होती ना त्याच्यामुळे उपवासच धरावं लागत असते. बरं देवपुत्रानं लोणी, यशोदेनं लोणी काढलं, कृष्णाला खाऊ घालणार तेवढ्यात ही बाई दारात हजर झाली. इतक्या मोठ्यानं हाक मारली, यशोदे. यशोदा म्हणली बाळा कोणाला तरी हिचूट असला मी उतरून येते. यशोदा देव म्हणले माय एकटी कशाला जाते, आपण दोघं मत्र टाकू म्हणजे जरा लवकर हीच उतर. यशोदेनं कृष्णाला उचललं, कडे राहिले. काय म्हणतात सासूबाई, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे बया माझं म्हणत हिच्या कमरावर, मग माझ्या हातात कोणी पहा तिथं तिचाच गोल्या, तिचाच गोल्या. ती बाई आणि तू रे तू माझ्या हातात का बसून म्हणला म्हातारे तुला कृष्ण दिसायला का कुठं? मी कृष्ण म्हणून मोहाच हात धरला, कोपरा हाणू हाणू बिलबिल केलंस मला तू. आता काय करू बाई म्हणजे आता यशोदेला काय सांगू, मला सांग तुला काय सांगायचं. बरं बरं बरं. यशोदा म्हणजे बोला ना काकू काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही बाई मी विचारू लागले कानिपनाथाची जत्रा आयतवारी जत्रा आहे, रविवारी जत्रा आहे म्हणली, रविवारी जत्रा आहे. बरं बरं काही हरकत नाही म्हणली. आणि हे कशाला आणले दोन तो सून आणली, कशाला आणले धरून? काय नाही म्हणली बाई सून चांगली गुणाची, पोरग बीज गुणाचं आहे, पण काय कोणी जादू केली माहित नाही. 2-4 दिवसापासून एका कुत्र्या मांजऱ्यासारखीच भांडणं करायला की हानते त्याला की ती हानते याला. मग सून बी हाणायली म्हणली, वाटीत हाणायली जायला लागली. अरे काहीतरी सांग यशोदा. बरोबर भांडणं करू द्याव नाही, जासू खाणारा. ती म्हणणारी सासू म्हणणारी फिरली वापस, विचार करू लागली. कृष्ण हातात धरला, मग पोरग कसं आलं, अर्ध्या वाटात गेलं की पुन्हा यानं कृष्ण रूप धारण केलं. कृष्ण तू म्हणा मीच आणि मग पोरग रे म्हणा मीच झालो होतो. बाबा असे रूप काऊन बदली तू? ते म्हणलं मला खरं सांग, त्या घरी काही लोणी खाल्लं नाही, गाडगे फोडे नाही, काही चोरी केली नाही, काहीच न करता तू विनाकारण माझ्या माईकडे नेऊ लागली. म्हणजे हो रे वागा, काय टोरे वागा म्हणते म्हणली. आता दुसऱ्या वेळेला जर असं माझ्या माईकडे नेशील, या वेळेला तो पोरग बनलो, दुसऱ्या वेळेला तो नवराच बनतो. मी तो वाटत जात नाही. एवढ्या गोड देवाचे लीला आहेत. अशा लीला करता करता अनंत लीला. एके दिवशी एक गवळण देवाला म्हणले, देवा काय मी सासू लयच खटाळे, काय करू सांग बरं? काही नको करू म्हणे बाबा, माझ्या सासूला आयुष्य वाढावं एवढीच माझी इच्छा.